किलोमीटर जॉगिंग कंप्लीट केली स्लोमध्ये. तर आपण 2 किलोमीटर जॉगिंग काऊन करतो माहिती आहे का? कारण गुड मॉर्निंग. आज 365 दिवस चॅलेंजचा आपला 125वा दिवस आहे. आपण दिवसात सुरुवात एक ग्लास पाणी आणि कॉफीने करतो. पण तुम्हाला एक सांगतो, कॉफी बनवायची कशी. कॉफी फक्त पाणी टाकायचं, त्यात कॉफी टाकायची, साखर टाकायची नाही, ते उकळायचं थोडंफार आणि पिऊन घ्यायचं. ह्याने काय होतं, स्पार्क पण येतो आणि बूस्ट येतो आपल्याला. तर चला आवडू, तयारी करू आता. अशा वातावरणाचा त्याच्यामध्ये आजारी पडायचे चान्स जास्त असते, त्यामुळे सांभाळून राहायचं थोडंसं. आजारी पडलं तर ग्राउंडला सुट्टी पडते आपली लगेच, हा फंडा होतो. तर करणला कॉल केला, करणनी काल उचलला नाही कॉल. काय माहिती रनिंग करतो का आलाच नाही अजून. तर 6 वाजले बघा, 6 वाजायला पण अजून 1-2 मिनटं बाकी आहे. कारण लाईट बंद होतो 6ला, अजून चालू आहे. तर म्हणजे विचार करा, आपण अंधारात पहिले येत होतो तेव्हा लाईट बंद व्हायचा, आता पूर्ण उजेड आहे. 6 वाजले तरी उजेड राहतो. तर चला ग्राउंडकडे निघू आता आपण. करण आला की नाही बघू. असं वाटायला लगेच का 7-7:30 वाजले आपल्याला. तर एकदम थंडीचं वातावरण आहे. काल तर संध्याकाळी एवढी थंडी वाजली. तर चला निघू ग्राउंडकडं आलो आता आपण. करण तर नाही आला आज. तो कुत्रे बघ कसे बघू राहिले. कालू पा कसं पळतच आला डायरेक्ट. याला आता माणसं सवय झाली. हाय, किती लांबून पळत आला बघा. हट 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 नाही इथं गौराजी अंगावर घेऊन उड्या मारतो म्हणून. खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस. ते वरती आहे, ते गरीब आहे. हे दोघं तो मग येत नाही. आणि वरती आलं तर मग इकडे थोडंसं साप बिप असते, थोडंसं गवत वाढते ना. गवत वाढल्याने थोडंसं अवघड होतं. त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी जुगाड बघणं लागेल बाहेर ग्राउंडचा कुठेतरी, जेणेकरून झाला आपला कंप्लीट. तर आपण आता वरती जॉगिंगला जाऊ. तर चला. आज वरती आभाळ कसं आहे बघा, एकदम भारी दिसू राहिला आभाळ. ते करंट नाही आला अजून. तर चला आता आपणच, आज काही येत नाही देऊ, तर 7ला ड्युटीला जायचं असतं त्याला. हे तर पिच्या सोडीत नाही राव यार. हट 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 हट. आज 2 किलोमीटर जॉगिंग करू आपण नॉर्मल मधली. तर चला, कुत्रे वरती असले तर ठीक आहे, नाही तर अर्ध्या तास राऊंड मारणं लागेल आपल्याला.
2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट केली स्लोमध्ये. तर आपण 2 किलोमीटर जॉगिंग काऊन करतो माहिती आहे का? कारण आपल्या पोलीस भरती मारतो. ह्याच्यामध्ये कसं आहे, 1600 म्हणजे एक कंटिन्यू मारायचं सवय बंद, नजर मरून जाते. नजर मेली त्याला 2 किलोमीटर डेलीचं काही वाटत नाही. त्याच्यामुळे तो 1600ला काही वाटणार नाही त्याला. म्हणून हा फंडा असतो. आपण 2 किलोमीटर डेली पळतो ना, ते तसंच करायचं. तुम्ही एकदा ट्राय करून बघा महिनाभर. 1600चं जे आता ही आपण विहिरीपासून जाऊन येतो, ह्याची पूर्ण नजर मरून गेली होती आपली. तर त्याच्यामुळे काही वाटतच नाही भिंत मारायला आपल्याला. पण असं डायरेक्ट 2 किलोमीटर म्हणलं ना तर मग धासकी पडते. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आधीच प्रॅक्टिस जास्त करायची, त्यामुळं ते टार्गेट आहे ना, ते टार्गेट एवढं आपल्याला वाटतं नाही. मग असा फंडा आहे. तर चला, आजची जॉगिंग कंप्लीट झाली. चला आता थोडं वॉकिंग करू आता आणि पुढच्या वर्कआउटला सुरू करू आपण. आजचा वर्कआउट आपण स्किपिंग मारू. स्किपिंग मारायचे बेनिफिट काय काय माहिती का? आपल्यात एक स्पार्क पॉवर येते, त्याच्यानंतर स्टॅमिना वाढतो, त्याच्यानंतर बॉडी वेट जेवढा एक्स्ट्रा फॅट असतो सगळा कमी होऊन जातो, आणि त्याच्यानंतर आपलं जे स्टेप टाकतो ना तो उचलायचं स्पार्क पॉवर असतो ना, ती मूवमेंट एकदम फास्ट होती. तर हे 4-5 कारण आहे स्किपिंग मारायचे. तर रनिंग नंतर तुम्ही स्किपिंग ऑरमध्ये पण मारू शकता, हे पण जास्त बेनिफिट होते. पण एवढं आहे, कमी मारा आणि जशी कॅपॅसिटी तशी मारा. त्याच्या नाही तर तुम्हाला हिल पेन शिन पेन व्हायची शक्यता जास्त असते. त्यामुळे कडक सरफेसवर नाही, एकदम मातीवर नाही तर असं नॉर्मल नरम सरफेसवर स्किपिंग मारा तुम्ही, ते पण शूज घालून. विदाऊट शूजचं मारायचं नाही. तर चला आपण मारू स्किपिंग. तर स्किपिंगचे आपण 100-100चे 7 सेट मारले, म्हणजे 700 स्किपिंग मारले आपण. आणि कधी पण लक्षात ठेवा, आपल्या स्किपिंगच्या वर्कआउटमध्ये फक्त 5 ते 10 सेकंदाचा गॅप पाहिजेत. ते जास्त अंतर पण नाही पाहिजेत आणि कमी पण नाही पाहिजेत. तर सारखाच अंतर ठेवायचा प्रत्येक लॅपमध्ये. तर चला नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ. आता आपलं स्किपिंग कंप्लीट झाली, तर आपण डिप्स मारू. चला, डिप्स वर्कआउटने आपण काय होतं, अप्पर बॉडी आपण डेव्हलप करू राहिलो. आता पहिले अप्पर बॉडी मारत नव्हतो. तर चला आता अप्पर बॉडी डिप्स मारू. डिप्सचे वेगळे सेट आहे आपले, आपण वेगळे स्टाईलने मारतो थोडेसे. तर चला, ह्यानी कसं पायावर, शोल्डरवर, चेस्टवर सगळ्यावर प्रेशर इम्पॅक्ट पडतो आणि सगळ्या ग्रोथ होते. तर चला, ट्रायपॉड कधी येतो काय माहिती. एक्सचेंजला पहिला घेतला तो बरोबर नव्हता, परत चेंज केला, दुसरा आला, दुसऱ्याला ते नटच नाही आला, परत तो एक्सचेंज केला, परत दुसरा येऊ राहिला आता. पण आता तोच बघू आता कधी येतो काय येतो. कारण म्हणलं होतं 1-2 दिवसात येईन. झाले 1-2 दिवस, आज नाही तर उद्या यायला पाहिजेत. कारण की हाताला धरायला असं कळ लागते ना, असं धरलं तर मग
तर व्ह्यू पण चांगला येतो आपला. तर चला चला डिपचे आपल्याला 30 सेट मारले. 30 सेटने काय होतं, या डिप्सने सगळा पुरा बॉडीचा वर्कआउट होतो. मागचा पायाचा होतो, शोल्डरचा होतो, चेस्टचा होतो. सगळं नॉर्मल डिप्सपेक्षा हे थोडं हार्ड डिप्स आहे. चला कंप्लीट झाले आपले डिप्स. आता नेक्स्ट वर्कआउट करतो. आज घामलेवर राहिला, वातावरण लय दमट आहे आज भयानक दमट आहे ना. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो आता. तर स्टार्टिंगलाच आपण काय करू, काल पण 2 सेट मारले, आज 2-3-3चे 2 सेट मारले. तर हे आपण रेपिटेशन असं वाढू. आता आज 2, काल 2 मारले, आज 2 मारले, परत उद्या 2 मारू, परत 3-3 दिवस, परत 3 दिवसानंतर एक रेपिटेशन परत वाढू. 2 मारले मग 3-3 सेट मारू, 3-3चे. तर असे सेट कंटिन्यू करू. ह्याने काय होतं, पूर्ण तिन्ही पोझिशन 1, 2, 3 तिन्ही पोझिशनचा वर्कआउट होतो. तिन्ही याचं मसलवर ट्रेस पडतो. तर हे ॲप्स वर्कआउट सगळ्यात बेस्ट आहे. दुसरे पण आहे, पण हे एका शूटिंगमधले आहे, त्याच्यामुळं एका स्टेपमध्ये सगळे करता येतं आपल्याला. तर चला आजचा वर्कआउट कंप्लीट झाला युवा. तर आज तर कोणीच नाही आलं, करण नाही आलं, कोण नाही आलं. तर आजचा 125वा दिवस आहे आपला आज. तर थोडासा इम्पॅक्ट रिझल्ट पडतो. आपण थोडंसं आता रनिंगचा वर्कआउट कमी केलं, थोडंसं अप्पर बॉडी काम केलं, थोडंसं नॉर्मल पेन होतो. पण आता करू उद्या थोडंसं स्पीड वर्कआउट नाही दुसरा वर्कआउट कोणता तरी करू आता. तर आपण नेक्स्ट उद्याचं पार्टमध्ये सांगू. तर चला आता ॲप्स वर्कआउट कंप्लीट झाला, तर स्ट्रेचिंग करू. चला तर चला आता वर्कआउट झाला आज कंप्लीट आपला. तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर चला सामान इथं आणून ठेवलं, परत जायला परवडत नाही, परत जा परत या. तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता.
कधी पण मेन गोष्ट एक लक्षात ठेवा, तुम्ही वर्कआउट भले कमी करा पण स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. स्ट्रेचिंग कंपल्सरी करणं म्हणजे करणं आहे. कारण की तुमचे जे मसल स्ट्रेस झालेला असत्या, एकदम रनिंग करता तुम्ही नाही तर काही पण करता, एकदम लूज बॉडी असली सगळं रनिंग करायच्या आधी आणि रनिंग केल्यानंतर दोन्ही टाईम स्ट्रेचिंग करणं लागते. ह्याने तुम्हाला मेजर इंजुरी होत नाही, झाली तर लगेच रिकवर होती. आपल्याला मागं झाली ती लगेच आपण हप्त्याभर तरी रिकवर केली लगेच, तर पळणंच बंद झालं आपलं डायरेक्ट. तर हे फंडा असतो. तर चला स्ट्रेचिंगकडे जाऊ. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आपण पायाची मसाज करू आता. आता एक तुम्हाला सांगतो पायाची मसाज कशी करायची तेल लावून, तर ते आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा मसाज करू तेव्हा आपण क्लिअर दाखवू मसाज नेमकी कशी करायची, जेणेकरून आपण हार्ड वर्कआउट केला त्याच्यानंतर रात्री करायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी कसं मसल एकदम बारीक बारीक नसा एकदम फ्री होऊन जाते आणि पाय तुमचा जाम होत नाही किंवा पेन होत नाही. रोल मारू आता. रोल आपलं जुगाडमध्ये असतो. बोलतो तर काय होऊ राहिलं आता, तर सब फक्त फेस दिसू राहिला. फेस मागचं बॅकग्राऊंड दिसत नाही. मागचं बॅकग्राऊंड दिसलं थोडंसं भारी वाटतं. त्याच्यामुळं मागचं बॅकग्राऊंडसाठी आपला ट्रायपॉड लागतो. ट्रायपॉड येईन आता आज उद्या, मग त्याने शूट भारी होईल थोडासा. आणि आता पावसाळ्यात तर बूट फाटला बघा. शिवणं लागण राहिलं थोडंसं, अवघड झालं बुटाचं. टाके मारावं लागेल, थोडंसं शिवून घेऊ आपण. आपण तिकडं चला सगळं घेतलं आपण, निघू. काय राहिलं तर नाही ना, हेडफोन चला चला आता आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. बाय.